नमस्कार मंडळी, मी मयुरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. माझ्याकडून तुम्हाला मानाचा मोठ्या मनाचा नमस्कार. स्वागत आहे तुमचं उत्साहानं भरलेल्या, शृंगारानं सजलेल्या आणि अदाकारीने नटलेल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सन मराठी प्रस्तुत लावणी महाराष्ट्राची. मंडळी, आजचा भाग आहे ना हा माझ्या खूप आवडत्या संगीतकाराचा आहे. पण दुर्दैव फक्त 47 वर्षांचंच त्यांना आयुष्य लाभलं. पण आज सन मराठीचे मी खूप खूप आभार मानतो, कारण या निमित्ताने आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. ते संगीतकार म्हणजे वसंत पवार. वसंत ऋतूचं काम असतं निसर्ग फुलवणं, तर या वसंताचं काम होतं संगीत फुलवणं. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. केसावरती लहर उठविली, फिरवून हळू कंगवा, आई मला नेत्रव चालू नवा. शिरी घेऊनी उभी मातील चंद्रमुखी. सुगली नगा सांगू गा, कुणीच्या म्हाताऱ्याला गहीच्या म्हाताऱ्याला. हाय बुगडी माझी सांगली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. तुझ्या उसाला लागल कोधा ग, तुझ्या उसाला लागल कोधा. मन तुम्ही तालुक्याला केला, कमरेचा ऐवज हरवून आला. केली वाट मारी सांच्या पारी, केली वाट मारी सांच्या पारी. आज काय शिल्लक राहिलंय का, काल काय ऐकलं ते खरं आहे का. सोळाव वरीस धोक्याचं ग, सोळाव वरीस धोक्याचं. सोळाव वरीस धोक्याचं ग, सोळाव वरीस धोक्याचं. बोलूया आपल्या प्रमुख पाहुणीला. लावणी क्षेत्रातील एक तरुण, तडफदार आणि तितकंच आश्वासक नाव म्हणजेच माधुरी पवार. मंडळी, असं म्हणतात की उत्तम कलाकार एकतर जन्माला यावा लागतो किंवा त्याला तसा वारसा लाभावा लागतो. वसंत पवार यांच्या बाबतीत या दोन्हीही गोष्टी घडल्या होत्या. जेव्हा बीज सकस असतं ना आणि त्याला पोषण देखील तसंच मिळतं, त्याच वेळी त्याची रसाळ फळं आपल्याला चाखायला मिळतात. ते म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. वसंत पवार यांचे वडील उत्तम म्युझिक अरेंजर होते. आता वडील म्युझिक अरेंजर म्हटल्यावर मुलगा जाणारच, आणि पुढे पुढे ना ते उत्तम वाद्य पण वाजू लागले. एक दिवस एका संगीतकारासोबत काम करताना वसंत पवारांनी चालीत काही बदल सुचवले. त्यावर त्यांनी वसंत पवारांना सांगितलं की वादकाने संगीत दिग्दर्शकाला शिकवायचं नसतं. पण त्याच वेळेला त्यांना कळलं की आपल्यालाही उत्तम चाली सुचू शकतात, आणि तिथूनच संगीत दिग्दर्शक होण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. तर मंडळी, बघूया त्यांची एक अफलातून लावणी, जी आपल्या समोर घेऊन येते अभिनेत्री अक्षया नाईक. हड संभाळ सूर्याला गाला, हड संभाळ सूर्याला गाला. तुझ्या उसाला लागल कोधा ग, तुझ्या उसाला लागल कोधा. तुझ्या उसाला लागल कोणा ग, तुझ्या उसाला लागल कोणा. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजल बियाण. तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान. घाता घातानं भारी धरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, रंग पानांचा हिरवा ओला, रंग पानांचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोधा, अग तुझ्या उसाला लागल कोधा. तुझ्या उसाला लागल कोणा ग, तुझ्या उसाला लागल
वर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवाज न जगा. याला कुंपण घालशील किती, जातो चोरांची लई हिकमती. आपली आपण धरावी भीती, अर्ध्या रात्री घालशील घाला, अर्ध्या रात्री घालशील घाला. तुझ्या उसाला लागल कोणा, अगं तुझ्या उसाला लागल कोणा, तुझ्या उसाला लागल कोणा, तुझ्या उसाला लागल कोणा. वा 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 वा, क्या बात है अक्षय, क्या बात है. पण बाई लय डेंजर आहे तू. आत्ता कुठं माझा ऊस असा भरभरून वर येत होता, लगेच कोला लावला ऊसाला. काय करायला सांगा. अक्षया, तू जेव्हा नाचतेस तेव्हा जी एनर्जी असते तुझ्यात, म्हणजे भल्या भल्यांना लाजवेल ग. ही एनर्जी कुठून आणतेस तू, काय करतेस? एक छोटंसं गुपित आहे. माझ्या घरी सगळ्यांना नाचायला आवडतं. म्हणजे तुम्ही जनरेटर जरी वाजवला तरी त्या जनरेटरच्या आवाजावर पण आमच्या घरचे सगळे नाचू शकतात. सो अगदी आमच्या बिल्डिंग खालून जेव्हा वरातही जात असते तेव्हा आम्ही जाऊन उतरून नाचून बिचून यायचो. सो आय थिंक गाणं आणि डान्स हे आमच्या सगळ्यांमध्ये इनबिल्ट आहे. त्यामुळे गाणं म्हटल्यावर, नाचायला सांगितल्यावर एव्हर रेडी असतं. त्यामुळे त्या विचारानेच चेहऱ्यावर हसू येतं आणि आम्हाला खूप आवडतं सगळ्यांनाच घरी नाचायला. पण आता अभिनय ही वेगळी गोष्ट आहे, लावणीत अभिनय करणं ही तर वेगळीच गोष्ट आहे. पण अभिनेत्री असताना लावणी करतेस, तर आईचा सपोर्ट तुला कसा मिळाला? माझ्या आईचा सगळ्यात आवडता डान्स फॉर्म हा लावणी आहे. त्यामुळे आईचा फुल सपोर्ट आहे, घरून सगळ्यांचाच सपोर्ट आहे मला लावणी करायला. पण आईला खूप खूप जास्ती आवडते लावणी. क्या बात है. आपण जाणून घेऊया तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. नक्की. सुलोचना ताईंबद्दल काय बोलावं, खरं शब्द असे शोधून शोधून आणायला पाहिजेत. कारण एक एनर्जी जी म्हणतो, जी आपण एखादं नृत्य सादर करताना लावतो, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जेव्हा त्यांची लावणी ऐकतो तेव्हा जाणवते. आणि सुलोचना ताईंनी गायलेल्या लावणीला तशीच दाद देणं आपल्या नृत्यातून ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं ती तुमच्याकडून झाली आणि ती बघायला खूप छान वाटलं. आता मी ऐकलं की तू म्हणाली माझी आई, तिनं खूप प्रोत्साहन दिलं. ती शिकलेली न शिकलेली तो भाग नाहीये, पण एक म्हणतो ना, चल बाळा तू पुढं चल. आणि लावणी म्हणजे कित्येक मी स्त्रियांना असं पाहिलं, लावणी नको बाबा नको, काय नाही करायचं लावणी वगैरे असं, असंही मी ऐकलंय. पण अशाही स्त्रिया आहेत ती लावणी म्हणले की शिट्टी वाजवताना आले तरी ती असते ना शिट्टी, नाहीतर पेनाची टोपणे घेऊन येतात आणि वाजवतात. मी बघितले डोळ्यांनी. आमच्या इकडे चाळीत जेव्हा कार्यक्रम असायचे ना, तेव्हा आई स्वतःसाठी आणि अजून 10 लोकांसाठी शिट्ट्या घेऊन यायची. अरे बापरे, वा 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 वा. म्हणजे अशाही स्त्रिया आहेत ज्यांना येऊ न येऊ, पण त्यांना माहितीये ही कला किती मोठी आहे आणि ती डोळ्यांनी बघणं हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीला बीट करणं, बरोबर, त्या गोष्टीपर्यंत पोहोचवणं आणि त्या गोष्टीला न्याय देणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या नृत्यामधून दिसतात तेव्हा त्याची ताकद वाढते. आणि ती मला असं वाटतं तुझ्या परफॉर्मन्स मधून दिसली आज. आता घाटानो भारी धरली, पेरा पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली. आणि ती खरंच खूप छान. आणि ताई पाहत असतील की त्यांचा वारसा आपण पुढे घेऊन चाललोय आणि त्या खरंच आपल्याला आशीर्वाद देत असणार आहे तिथून. आणि मला एवढंच सांगावं असं वाटेल सगळ्यांना की ही मोठी जबाबदारी आपण पेलतोय, त्यांचा आशीर्वाद आहे आणि असाच परफॉर्मन्स तुम्ही करत राहावा. क्या बात है, क्या बात है. अक्षया, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वसंत पवार हे उत्तम सतार वादक होते. त्यांचा शास्त्रीय रागांचा देखील उत्तम अभ्यास होता. त्यामुळे त्यांच्या चालींमध्ये एक ठेराव असायचा. त्याच सोबत ते उत्तम गायचे. म्हणूनच पु ल त्यांचा उल्लेख मैफिलीचा चांद असा करायचे. वैरी, त्यांनी फक्त मैफिलीतच रंग नाही भरले ग, आपल्या आयुष्यात सुद्धा रंग भरलेत. चला तर अशीच एक 4 चांद लागलेली लावणी घेऊन आपल्या समोर येत आहे अभिनेत्री मीरा जोशी. हाय बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. चुकली नका सांगू ग, माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला.
म्हाताऱ्याला चुगली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला माझ्या शेजारी तरुण राहतो टकमक मला का पाहतो कधी घुमेने जवळ पाहतो कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला चुगली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला आज अचानक घरी तो आला वैरन भेटन पाठीस शमला फार गोड तो मजसी गमला दिला बसाया पाट मी बाई त्याला शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला चुगली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी सांगली ग जाता साताऱ्याला क्या बात है मीरा, क्या बात है. अप्रतिम गाणं सादर केलीस. खरं तर मीराने जे गाणं आता सादर केलं त्या गाण्याचे संगीत दिग्दर्शक वसंत पवार असं बऱ्याच ठिकाणी लिखित आहे किंवा बऱ्याच ठिकाणी चर्चा असेल, पण वसंत पवारांनी राम कदमांना ते गाणं संगीतबद्ध करायला दिलं आणि ते त्यांच्या नावावर गेलं हे कळावं म्हणून आजच्या भागात मी हे सांगण्याचं धैर्य करतोय. दोन्ही संगीतकारांसाठी जोरदार टाळ्या. काय बघ बाई, सापडली का बुगडी? नाही अजून, आता जाणार शोधायला. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा इथं नक्की या, म्हणजे इथं तुम्हाला एक दिवस ती बुगडी सापडेलच बघा. तुम्ही शोधून द्या ना, नाही तर हा असं म्हणताय, जोडीनं शोधू. हा चालेल की. बरं आपण जाणून घेऊयात का माधुरी? अफलातून एकतर गाणंच इतकं सुंदर आहे आणि ते मला असं वाटतं की ते पाहताना कुठेतरी जायची इच्छा होतीये मला. सातारा. संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये की माधुरी पवार म्हटलं की पुढे सातारा हे आपसूक येतं आणि साताऱ्याची वेगळी शान आहे आणि साताऱ्यावरती लावणी ही त्यावेळेस लिहिली ती इतकी सुंदर आणि त्याच्यावरती आज तुझा परफॉर्मन्स बघायला मिळणं मला आणि मला परत एकदा असं वाटतं कधी एकदा मी आता साताऱ्याला जाते. बुगडी सापडो न सापडो पण मला जायचंय खरं साताऱ्याला. तिघांनी मिळून शोधूया. हा चालेल, कुणालाही सापडली तरी मी साताऱ्याला जाणार आहे. पण राहिला परफॉर्मन्सचा विषय मीरा, मी जसं तुझे परफॉर्मन्स पाहिलेले आहेत, तुझी एनर्जी आणि ज्या प्रकारे तू ते सादरीकरण करतेस ते खरंच अफलातून असतं. ते खूप सुंदररित्या मांडतेस तू आणि एक ग्रेस पण खूप सुंदर आहे तुझ्या नृत्यामध्ये. कधी घुमेने जवळ पाहतो कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला. नटराज करो, तुला नेहमी त्यांचा आशीर्वाद लाभो आणि असाच परफॉर्मन्स तू नेहमी करत राहो आणि आमच्या डोळ्यांना तो बघायला मिळत राहो अशी अपेक्षा करते आणि परत एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. वसंत पवार हे ग दी माडगुळकर यांच्यासोबत काम करत होते. त्यांनी केलेली अनेक गाणी गाजली. अशातच त्यांना एक नवीन गीतकाराविषयी कळलं, ते म्हणजे जगदीश खेबुडकर. आता जगदीश खेबुडकर यांना लावणी कशी लिहायची ते माहित नव्हतं. मग वसंत पवारांनी सांगितलं की आमच्या तमाशात कसं असतं. अगदी बरोबर, आमच्या तमाशात. काय बोललीस यार तू. वसंत पवार यांना तमाशा आपला वाटायचा आणि त्यामुळेच त्यांनी ज्या लावण्या घडवल्या ना त्या सकस आणि दर्जेदार घडवल्या. चला तर ऐकूया वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली एक लावणी जी आपल्या समोर घेऊन येत आहे गायिका मुग्धा कराडे. कसं काय पाठ
पाटील बरं हाय का अहो बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का अहो राव तुम्ही ते नाही तुम्ही अहो चष्मेवाले तुम्ही नाही 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 पेटेवाले तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का काल म्हण तुम्ही जत्रेला गेला तमाशात काळी विसरून आला काल म्हण तुम्ही जत्रेला गेला तमाशात काळी विसरून आला इसरला ठाई गावलं का नाही इसरला ठाई गावलं का नाही आज तरी संगती आणलंय का काल काय ऐकलं ते खरं आहे का खरं हाय का खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला कोंबड्याचा ऐवज हरवून आला काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला कोंबड्याचा ऐवज हरवून आला केली वाट मारी सांच्या पारी केली वाट मारी सांच्या पारी आज काय शिल्लक राहिलंय का काल काय ऐकलं ते खरं आहे का खरं हाय का खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का काल म्हण तुम्ही इथं तिथं गेला बघता बघता घोटाळा झाला काल म्हण तुम्ही इथं तिथं गेला बघता बघता घोटाळा झाला काय झालं पुढं सांगा तरी थोडं काय झालं पुढं सांगा तरी थोडं खाली नका बघू आता लाजताय का काल काय ऐकलं ते खरं आहे का खरं हाय का खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं काय पाटील बरं आहे का सांगा बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का खरं हाय का खरं हाय का खरं हाय का माधुरी, तू याआधीही या मंचावर आली आहेस. तुला अंदाज आला असेलच की हक्काचा मंच मिळणं किती महत्वाचं असतं. माधुरी, सन मराठीने कायमच उत्तम कलाकारांना व्यासपीठ दिलंय. मोठमोठ्या कलाकारांना मानवंदना देताना नव्या कलाकारांना मोठ्या कलाकारांचे योगदान कळावे, हाच यामागील उद्देश आहे. तर आज वसंत पवार यांना मानवंदना देण्यासाठी ज्या नव्या नृत्यांगनेची आपण निवड केली आहे ती आहे संजना सिरिया. आणि कुठून आली माहिती का? अगं, गुजरात. पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. गांधीला शैलसर बुचडा मानेवरी, माळला सुरंगी गजरा गत्यावरी, मोकळ्या पटाया रुळती भाळावरी, केसा
क्या बात है संजना, क्या बात है. થેન્ક યુ. સારું થઈ ગયું હા. શું છે? સારું છે. સારું છે. अप्रतिम लावणी केलीस. થેન્ક યુ पण आता एवढा सुंदर शालू आहे ना तुझ्याकडे, तरी तू आका हट्ट करतेस की नेसव शालू नवा. हे जुना झालाय का? हो, थोडस जुना झाला, आता नवीन पाहिजे. बघितलं, थोडासा नवीन झालाय. माधुरी, संजना, किती गोड आहेस तू. म्हणजे तुझ्यातलं जे एक लहान बाळ आहे ना, ते प्रत्येक वाक्यातून असं बागडते असं वाटतं मला. तिला जो प्रश्न विचारेल त्याचं उत्तर, आणि अगदी मनापासून ना, त्याला कुठलीही अशी झालर नाहीये नाटकीपणाची. आणि तुमचं एज काय आहे आता? 23. 23 आहे. हा, पण तुम्ही अजून मोठे नाही झाला. माहित नाही, मी अशीच बोलते. अरे बापरे, तुम्ही किती जण आहात घरात? 5 बहिणी आहे. बर, मग तुम्ही कितवा नंबर आहात? 3रा. मग वरती 2 आहेत ना? हो, ते पण शोज करतात, लावणीच करतात. अरे बापरे, वा. म्हणजे ही अगदी परंपराच आहे घरात. त्यामुळे सकाळी उठले की म्हणजे असं गाणं लावलं, एक लावणीच लावून उठत असताल ना सगळ्या 5 जणी? नाही, 5 नाही, फक्त 3 जणी. दोघी पढाई करतात. मग तू पढाई करत नाही का? नाही, सोडली. का बरं असं केलं? घरची परिस्थिती नव्हती म्हणून. पण मी सांगू का, जर तुम्हाला जमलं ना तर तुम्ही नक्की शिक्षण पूर्ण करा. हो, चालेल. लावणीमध्ये पण खूप छान शिक्षण आहे. PhD करतात माणसं. हो, हे लोकांना माहित नाहीये या विषयाबद्दल सुद्धा. पण तुम्ही मनापासून खूप गोड व्यक्ती आहात, आणि परत एकदा तुमचा परफॉर्मन्स बघायला छान वाटेल मला. क्या बात है, क्या बात. संजना, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. केतकीच्या बनात हा वसंत पवार यांचा पहिला चित्रपट. त्यातून त्यांची संगीत दिग्दर्शक अशी ओळख झाली. उमेदीच्या काळात लता मंगेशकर यांना मराठीत संधी मिळाली, ती देखील वसंत पवार यांच्याकडे गाण्यासाठी. त्यांच्या पहिल्या मंगळागौर या सिनेमासाठी लता दिदी गायल्या. त्यांच्या एका गाण्याचा किस्सा सांगतो. वरदक्षिणा या चित्रपटाची संहिता गदिमा यांनी लिहिली, आणि 1961 साली पुण्यातील खडकवासला धरण फुटलं. अख्खं गाव पाण्याखाली जात होतं. बाळ चितळे लगबगीने गदिमा यांच्या घरी गेले, कारण त्यांच्या घरात पाणी शिरू लागलं होतं. पण चमत्कार काय, ज्या टेबलावर संहिता होती ते टेबल हळूहळू तरंगायला लागलं. पण संहितेला काहीच झालं नव्हतं. टेबलावर अजून एक कागद होता, ज्यावर गाणं लिहिलं होतं, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. याच गाण्याला मल्हार रागात बांधून संगीत दिलं ते वसंत पवार यांनी. वसंत पवार यांना मानवंदना देण्यासाठी आता मंचावर येते कल्याणी टिबे, म्हणजेच आपल्या सन मराठीवरील मुलगी पसंत आहे या मालिकेतील आराध्या. तर जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूयात. क्या बात है. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. हा डौल झोक हा नटा रंगीचा ढंग, वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग. हर घडीला नखरा नवा, हर घडीला नखरा नवा, डोळा हो जावा झाकून फेकी नजरेची बरशी. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. हा लाल डाळिंबी शालू पदर जर तारी, ही हिरवी हिरवी चोळी संग भरदारी. नका पाहू न्याहाळून अशी, हा नका पाहू न्याहाळून अशी, पडाल तुम्ही फशी जणू मी नामेन झाडावरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळून, घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून.
हिरव्या रानात दिसते उठून, हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊ खडून, अहो मी पावणे 12 घरचे. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. अहो नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, अहो मी आहे कोल्हापूरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. अप्रतिम नृत्य सादर केलंस तू. थँक्यू आणि तू दिसतेस पण तशीच आहे, लवंगी मिरची. थँक्यू. ती लाल लाल आणि हिरवा देठ म्हणजे पदर. क्या बात आहे. जगदीश खेबुडकरांची ही पहिली लावणी जी वसंत पवारांनी लिहून घेतली, आणि म्हणून आज आपल्याला याची देही याची डोळा आगा पाहिला म्या सोहळा याचं दर्शन घडलं. आणि कल्याणी तू अप्रतिम सादर केलीस, म्हणजे क्या बात आहे. माधुरी, साताऱ्याची झाली बुगडी, आता लवंगी मिरची झाली. कोल्हापूरला तर खूप तिखट खातात. मला असं वाटतं की सारखा तिकडचा भाग मला बोलावतोय की काय. माधुरी, आता लावणी बघून झाली, आता ये इकडे. मला असं जाणवायला लागलंय. पण जशी दिसतेस तू तशी म्हणजे मिरचीच दिसतेय. म्हणजे तुझ्या परफॉर्मन्स मध्ये तो तिखटपणा होता, आणि जेव्हा तू बोलतेस ना तो असं गोड कुठून येतो मला माहित नाही. आणि तुझ्याकडे बघताना असं वाटतं अरे केवढी गोड, ही बघते पण अशी शीतल, हा बोलते पण अशी. मला खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटतं मला शिकावं. गंमत सांगू का, म्हणजे माझ्या कॅरेक्टरची, त्या कॅरेक्टरला 2 छटा आहेत. तर आराध्या जी आधी असते ती खूप गोड असते, आणि तिच्या आयुष्यात असं काहीतरी होतं, त्यामुळे ती अशी तिखट बनून येते लवंगी मिरची सारखी. तर दुसऱ्या कॅरेक्टरची जी छटा आहे अनुष्का म्हणून, तर मला असं वाटतं तुम्ही ज्या काय मला कॉम्प्लिमेंट्स दिल्या आहेत त्या तशा आहेत. आणि मला वाटतं मी त्या कॅरेक्टर्स कडून शिकले असेल. मी रादर कुठेही जाते तर मला खूप लोक म्हणतात अरे ही खूप अशी एकदम, हिचा आवाज म्हणजे परखड आहे एकदम, ही गोड बोलू शकते की नाही, असंही खूपदा होतं. पण मला चांगली गोष्ट ही वाटते की जेव्हा लावणी करते त्याच्यामधून मला ती शीतलता कुठेतरी समर्पित करता आणि येते. प्रकट करायला मिळते. तर ती एक मोठी बाजू आहे. म्हणजे जे आपल्यामध्ये नाहीये ते कुठेतरी उभारून येतं, ते कुठेतरी निघतं, आणि ते ओढून आणण्याची ताकद जी आहे ना ती लावणीत आहे. वा वा वा, क्या आणि बात आहे. ते तुझ्यामध्ये मला असं वाटतं की जे तुझी उलट बाजू आहे ना ती याच्यातून बाहेर निघते, आणि त्याच्यासाठी तू ही जपावीस. आणि तुझा परफॉर्मन्स तर लाजवाब होता. खूप छान. तिखट मिरची. आता थोड्या वेळाने मी थोडंसं पाणी पिते, मलाच तिखट लागले थोडंसं, तिखट लागलं. त्यामुळे मी पाणी पिणार आहे. खूप सारा आशीर्वाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू ताई, थँक्यू. मंडळी, प्रत्येक लहान मुलाने लहानपणी गाणं गायलं असेल. झुक 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 गीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. हे गाणं कोणाचं? वसंत पवारांचं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, हे सुद्धा गाणं वसंत पवारांचं. अरे दादा, हे गाणं कुठचं? तुझ्या उसाला अगं, लाग. असं गातात होय. हिच्या ओसाला लागेल कोहाला ग हिच्या, हे पण गाणं वसंत पवारांचं. तुला सांगतो मयुरी, गाण्याची कोणतीही जातकुळी वर्ज नसलेले संगीतकार म्हणजे वसंत पवार. त्यांना मानवंदना द्यायला मंचावर येत आहे गायिका अक्षता सावंत. एकदा खणखणीत टाळ्या वाजवा आमच्या अक्षतासाठी. झुमक झुम नाचे, नाचे नर्तकी. झुमक झुम नाचे, झुमक झुम नाचे, झुमक झुम नाचे, नाचे नर्तकी. झुमक झुम नाचे, नाचे नर्तकी. शृंगारातून आले रावण, शृंगारातून आले रावण, स्वर्गातल्या मेनकी सारखी. झुमक झुम नाचे, नाचे नर्तकी. झुमक झुम नाचे, नाचे नर्तकी. पायी पैंजण इंद्रपुरीचे, सूर
घेऊन उभीन मातील चंद्रमुखी झुमक झुम नाचे नाचे नर्तकी झुमक झुम नाचे नाचे नर्तकी कर्णभूषणे मौक्तिक माळा हिरे जडविले कटिबंधाला शालू भर जरी गडद अंजिरी शालू भर जरी गडद अंजिरी ल्याले जरीची निळी कंचुकी झुमक झुम नाचे झुमक झुम नाचे नाचे नर्तकी झुमक झुम नाचे नाचे नर्तकी शृंगारातून आले रावण शृंगारातून आले रावण स्वर्गातल्या मेघी सारखी झुमक झुम नाचे नाचे नर्तकी झुमक झुम नाचे नाचे नर्तकी झुमक झुम नाचे नाचे नर्तकी मंडळी, वसंत पवार यांच्या अनेक गोष्टी आज आपण समजून घेतल्या. जाता जाता त्यांच्या संगीताची ताकद काय आहे ते सांगतो. चित्रपट सांगते का 1959. काय वाटतं किती चालला असेल हा पिक्चर? गोल्डन जुबली म्हणजे 50 आठवडे? चूक. अगं, पुण्यात एका थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल 131 आठवडे सुरू होता. काय म्हणतोस? आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केलास तर 240 आठवडे हा चित्रपट चालला. या चित्रपटाचं रेकॉर्ड मोडणारा नंतर एकच चित्रपट आला, आणि तो कुठला माहितीये का? हिंदीतला शोले. म्हणजे जवळपास सगळ्या रिजनल भाषेत चाललेला सगळ्यात यशस्वी चित्रपट म्हणून याचा उल्लेख होतो. म्हणजे याचं क्रेडिट जितकं गदिमा यांचं, जयश्रीबाई गडकर यांचं, दिग्दर्शक अनंत माने यांचं, तितकंच कौतुक संगीतकार वसंत पवार यांच्या लावण्यांचं. इतक्या मोठ्या कलाकाराला मानवंदना देण्यासाठी आता मी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या यांना मंचावर बोलवते. तर जोरदार टाळ्या माधुरी पवार हिच्यासाठी. पहिलं ठिकाण नात्याचं अन 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं. सातवारा मदनाचा पतंग उडवी पदराचा सातवारा मदनाचा बाई पतंग उडवी पदराचा. सोन सुटावाशी वेळही सोन सुटावाशी वेळही तरी चालणं ठेक्याचं 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं. रात रुपेरी फुलली ग मला पौर्णिमा भुलली ग रात रुपेरी फुलली ग आणि मला पौर्णिमा भुलली ग. अंगावरती चालू लागलं अंगावरती चालू लागलं त्रिपुर चांदणं धुक्याचं 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं 16 वरीस धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं. ओढ लागली संगीची नजर भेटच्या गमतीची ओढ लागली संगीची बाई नजर भेटच्या
रमती आज मला हे गुपित कळलं आज मला हे गुपित कळलं जत्रा मधल्या धक्क्याचं 16 वरीच धोक्याचं ग 16 वरीच धोक्याचं 16 वरीच धोक्याचं ग 16 वरीच धोक्याचं क्या बात है माधुरी, क्या बात है. आज द्वितीय असा परफॉर्मन्स होता. असं वाटलं की संपूच नाही, हे बघत राहू, आपण बघत राहू. आणि मी हे बघताना ना तुझ्या नथीकडे सारखा बघत होतो. म्हटलं वेगळ्या प्रकारची कशी काय. नंतर माझ्या लक्षात आलं त्याच्यावर नाव लिहिलंय माधुरी. पण मला एक आवडलं, जस्ट 16वं लागलं आणि एखाद्या मुलीने लावणी केली असं जर आपण विचारायला गेलो ना तर त्याच्यातली पहिली माधुरी पवार आहे. थँक्यू सो मच. क्या बात आहे, तुफान. पण कसं वाटतंय म्हणजे दुसऱ्यांदा मी आली आहे म्हणतो ना आपली भूक संपत नाही. मी जसं म्हटलं तशी मला पण आता संपवायची नाही असं वाटतंय. आणि सन मराठीला आणि लावणी महाराष्ट्राची कार्यक्रमाला परत एकदा विनंती. तिसऱ्यांदा पण मला इकडे यायला आवडेल कारण इथलं क्या प्रेक्षक आणि जो काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि खरं तर मानवंदना हो ही सगळ्यात महत्वाची बाब की मला पण इथे येऊन खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. इथं परफॉर्मन्स करणारे जे कंटेस्टंट होते त्यांच्याकडून शिकायला मिळालं. त्यांच्याकडून काही ऊर्जा घेऊन चालली असं वाटतं मला आणि ती ऊर्जा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. म्हणून मला खूप भारी वाटते परत एकदा इथे येऊन. आणि सांगू का तुझ्या नृत्यामध्ये ना एक वेगळ्या प्रकारचा असा सुगंध होता. डोक्यात माळलेला हा मोगऱ्याचा गजरा ह्याचा जो सुगंध होता ना त्याप्रमाणे तुझी लावणी अशी दरवळत 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 प्रेक्षकांपर्यंत जात होती आणि ते बघून ना खरंच डोळ्याचं पारणं असं फिटल्यासारखं वाटत होतं. खरं सांगू का लावणी म्हणजे लावण्य असं म्हणतात. पण हे लावण्य नक्की कशाचं. तर लावण्य आहे कलेचं आणि कला सादर करताना असणाऱ्या ह्या शरीराचं. आणि लावणी का आवडते माहितीये का म्हणजे पूर्ण तुम्ही बघताल म्हणजे केसांपासून ते नखांपर्यंत पूर्ण नखशिकांत झाकलेली आणि इतकी सुंदर शृंगार केलेली जसं गजरा म्हणू नथ म्हणू आभूषण म्हणू बांगड्या म्हणू माझे छान छान घुंगरं म्हणू याच्यावरती मला खूप प्रेम होतं. कसे आहात तुम्ही वाचताय ना कुठे आहे ते बोलतात माझ्याशी आणि ते खूप मनातून असं सांगत असतात. एखादा परफॉर्मन्स झाला नाही चांगला तर मी बसते खुर्चीवर म्हणते काय झालं मला मग मी त्यांच्याशी बोलते. मग ते म्हणतात माधुरी आज तू आमच्याबरोबर अन्याय केलास बरं का पुढच्या वेळेस असं करायला नको. ही त्यांची जबाबदारी आहे ही लावणीची जबाबदारी हे ते देतात म्हणून ही आभूषण आहेत मला वाटतं. पण समजा तुला असं सांगितलं की ही लावणी आता तुला कोणाला तरी डेडिकेट करायची समर्पित करायची तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाला करशील. मला विठाबाई नारायण गावकर यांना क्या बात आहे क्या बात आहे. त्यांच्यासाठी खूप इच्छा आहे पहिल्यापासून आणि तो क्षण कधी मला मिळालेला नाहीये. पण मनातूनच ही खूप इच्छा आहे की एका दुःखातून जी स्त्री जाते आणि तो सगळ्यात आनंदाचा पण क्षण असतो तिच्या आयुष्यातला आई होण्याचा पण ती पीडा पण असह्य असते. पण त्या स्त्रीनं ही पीडा सहन करून सुद्धा आपल्या कलेला दूर लोटलं नाही. परत ती रंगमंचावर आली परत तिनं रंगमंच गाजवला आणि परत एकदा तिनं लावणीची तीच पूजा केली. त्यामुळे मला त्यांना करायचं. वा 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 वा. तुला माहित आहे का काय झालं होतं तेव्हा. आम्हाला जसं सांगितलं म्हणजे लहानपणापासून जी काय ऐकलेलं आहे ते एवढंच ऐकलेलं आहे की त्या कंटिन्युअस त्यांचे शोज हे करायच्या आणि त्या ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्या प्रेग्नेंट होत्या आणि ज्यावेळेस रंगमंचावरती सादरीकरण करत होत्या त्यावेळेस अचानक कळा सुरू झाल्या. पण त्यांना जायचं होतं पण त्या रंगमंचावरती नाचता नाचता गेल्या मागे त्यांची डिलिव्हरी झाली म्हणतात आणि त्या परत एकदा परफॉर्म करायला आल्या. खरंच कारण कसं झालं असेल ते आणि एवढ्या ह्या सगळ्यातनं त्या स्त्रीनं परत एकदा रंगमंचावर येऊन त्या ताकदीनं परफॉर्मन्स केला आणि हे मला सांगताना पण खूप कसं तरी असं भरून येत आहे. जर ह्या स्त्रीची ही एक घटना जर लक्षात आणली आणि ही फक्त लावणीमुळे घडली आणि हे सगळं अखंड जनतेला कळतंय त्यामुळे लावणी जी ताकद आहे ना एखाद्या स्त्रीला उभं करण्याची कुठल्याही सिच्युएशन मध्ये ती बापाच्या मायला कुणाच्यातच नाहीये ती फक्त लावणीत आहे. क्या बात आहे. तुझी लावणी फळू दे फुलू दे बहरू दे
आणि त्याचा सुगंध संपूर्ण जगाला मिळू दे अशा एक शुभेच्छा देतो. माधुरी, वेळात वेळ काढून तू इथे आलीस त्याबद्दल खरंच तुझे खूप आभार. थँक्यू. थँक्यू. मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय. संगीतकार वसंत पवार यांच्या कार्याचा आढावा या निमित्ताने आपण घेतला. गीतकार, संगीतकार, नृत्यांगना, अभिनेत्री, दिग्दर्शक अशा अनेक कलाकारांचे लावणीतले योगदान आपण समजून घेणार आहोत. आजच्या पिढीतील कलाकार त्यांना मानवंदना सुद्धा देणार आहेत. आपल्याला या कार्यक्रमाद्वारे समृद्ध लावणी पाहता येणार आहे. तर मंडळी, आता भेटूया पुढच्या भागात. बघायला विसरू नका. समृद्ध अशी की बावन कशी, खनक अशी की अस्सल जशी. वा वा. आता वाजवूया आणि गाजवूया लावणी महाराष्ट्राची.